बघा मित्रांनो, आता आपण बघणार आहोत रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. नवीन पॉइंट आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. बघूयात आता रिझोल्यूशन ऑफ वेक्टर म्हणजे काय. बघा, असं समजूयात की एक लहान मुलगा आहे आणि तो काय करतोय, गाडी चालवतोय. ते लहान मुलांची गाडी जर बघितली आपण तर अशा प्रकारची असते. आणि तो काय करतो, या ठिकाणी असा दोरा बांधतो आणि तो या ठिकाणी त्याला काय करत असतो, फोर्स लावत असतो. ज्या टायमाला तो फोर्स लावत असतो त्या टायमाला गाडी या ठिकाणी मूव्ह होत असते, थोडीफार वरी उचलत असते. म्हणजेच काय की ज्या टायमाला तो हा फोर्स लावतोय त्या टायमाला ह्या दोन कंपोनंट मध्ये डिवाइड होतोय काहीतरी फोर्स किंवा काहीतरी सहगुणक निघतोय त्याच्यामध्ये. तर मग आता काय करू, ही जी गाडी आहे ह्याला काय करू आपण, एक डॉट कन्सिडर करू, एकदम छोटा डॉट कन्सिडर करू. म्हणजे ॲज इट इज त्या गाडीला काय करायचं, एक छोटासा डॉट कन्सिडर करायचं. ठीक आहे. आणि हा जो ॲक्सिस आहे त्याला आपण एक्सटेंड करूयात, ह्याला पण एक्सटेंड करूयात. ह्याला एक्स ॲक्सिस नाव देऊयात, ह्याला वाय ॲक्सिस नाव. मग काय होईल रे आता, ह्याच्यानंतर ह्याला वाय नाव दिलं आणि हा जो असणार तो काय आपला रिझल्टंट असणार, ह्याला नाव पण देऊयात. ह्या पॉईंटला ए नाव देऊयात, ह्याच्या बरोबर असलेल्या वाय ॲक्सिसला बी पॉईंट नाव देऊयात आणि हे काय करू, असे जोडून घेऊयात. ठीक आहे. या ठिकाणी एक अँगल बनतोय तो थीटा आहे. हा जो पॉईंट आहे सी आहे असं कन्सिडर करूयात, अज्युम करूयात. म्हणजे हा माझा आता रिझल्टंट आहे. आणि अकॉर्डिंग टू पॅरलोग्राम लॉ त्यानुसार काय काय येते पुढे आपण बघणार आहोत रिझोल्यूशन ऑफ वेक्टर कसं काढायचं ते. तर बघूयात, ह्याला आपण काय करू, रिझल्टंट नाव देऊयात आर. त्याचप्रमाणे या ज्या व्हॅल्यू असतील त्याला नाव देऊ आर एक्स आणि ह्याला नाव देऊ आर वाय, कारण आरच्या दिशेने आहे त्याचा कंपोनंट म्हणून. आणि या ठिकाणी ओरिजिनला ओ नाव देऊयात. मग आता लॉ ऑफ पॅरलोग्राम जर वापरला तर मला रिझल्टंट काढायचं असेल तर मी काय करतो रे, आर इज इक्वल्स टू आर एक्स प्लस आर वाय एवढं लिहितो. बरोबर. त्याचा जर आपल्याला रिझल्टंटची व्हॅल्यू काढायची असेल तर हे प्लस हे म्हणजेच हे इक्वल आहे त्याच्या. तर मग आता काय करावं लागेल मला, ह्याच्यानंतर परत ह्याच्यासोबत युनिट वेक्टर असतील ते पण लिहून घ्यावे लागतील. म्हणजेच काय येणार, आर इज इक्वल्स टू आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप, अशा प्रकारे येईल. आता मला काय करायचं आहे की याच्यामध्ये आरची व्हॅल्यू म्हणजेच मॅग्निट्यूड काढायचं आहे. तर कसं काढावं लागेल, त्यासाठी मला आर एक्सची किंमत आणि आर वायची किंमत माहिती पाहिजे. म्हणजे ह्या दोन जर किमती मला माहीत असतील तर मी काय करू शकतो, किंमत काढू शकतो. कशाची किंमत काढू शकतो, तर आरचा रिझल्टंट, आरची मॅग्निट्यूड काढू शकतो. म्हणजेच काय, आरची किंमत काढू शकतो. मग आता ती कशी काढणार मी ते बघूयात आपण. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी जो अँगल आहे तो घ्यावा लागेल. म्हणजे ह्याच्या समोरची जी व्हॅल्यू ती काय आहे, आर वाय आहे. त्यासाठी आपण अँगल घेणार आहोत. तर पहिला अँगल काय घेणार आपण, कॉस थिटा. कॉस थिटा काय असतो रे, लगतची बाजू भागिले कर्ण. म्हणजेच काय येणार, आर एक्स डिवायडेड बाय आर. मग आर एक्सची किंमत काय येणार, हे आर डिवाइड इकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय त्याच्या अपोजिट साईडला. म्हणजेच काय येणार, आर कॉस थिटा इज इक्वल्स टू आर एक्स. म्हणजे आर एक्सची किंमत मला भेटली. सिमिलरली आर वायची पण मिळणार, काय भेटणार, साइन थिटा इज इक्वल्स टू समोरील बाजू भागिले लगतची बाजू. म्हणजेच काय येणार, आर वाय इज इक्वल्स टू आर साइन थिटा. या पद्धतीने येईल, आर साइन थिटा. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या, ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता ह्याच्या राईट साईडची जर बेरीज केली आपण पहिल्याच्या इक्वेशननुसार आणि ह्याचा स्क्वेअर केला, राईट साईडचा स्क्वेअर आणि ॲडिशन केलं तर काय येईल, आर स्क्वेअर एक्स प्लस आर वाय स्क्वेअर. म्हणजे या बाजूंचा ह्याचा स्क्वेअर केला, ह्याचा स्क्वेअर केला आणि परत दोघांचं ॲडिशन केलं तर काय येणार, आर एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं प्लस आर वाय स्क्वेअर ॲज इट इज लिहिलं. परत त्याच्यानंतर पुढं काय येईल, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आर जे आहे ते कॉमन काढायचं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ते इक्वेशन लिहायचं. म्हणजेच काय येणार इथं, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आर स्क्वेअर आहे तसं या पूर्ण इक्वेशनची किंमत आपल्याला ट्रिग्नोमेट्रीमध्ये माहिती आहे काय, त्याची किंमत असते 1. म्हणजे डॉट 1 येणार. 1 नाही लिहिलं तरी चालेल आपल्याला, त्यामुळं ॲज इट इज सोडून द्यायचं त्या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी काय आलं रे आपल्याला, आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. आता मी काय म्हणलं, आरचं मला मॅग्निट्यूड काढायचं आहे हे वेक्टरचं, तर मला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल दोन्ही बाजूला. मग मी काय करणार, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. मग दोघांचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर या ठिकाणी काय येणार, अंडर रूट
आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर, ह्याचं स्क्वेअर रूट केलं तर निघून जाईल, म्हणजे या ठिकाणी काय येणार आर, म्हणजेच आरचं मॅग्निट्यूड काय आलं रे, तर आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये ज्या कुठल्या किमती असतील त्या किमती डोळे झाकून टाकायचे आणि हे काढायचं. म्हणजे कसं समजा एक वेक्टर असेल, काय वेक्टर आहे असं समजूयात की आर इज इक्वल्स टू 4x प्लस 3y असेल आणि ह्याचं मला मॅग्निट्यूड काढायचं. ठीक आहे, किंवा एक्स आणि वायच्या टर्ममध्ये न घेता आपण काय करू, युनिट वेक्टरच्या टर्ममध्ये घेऊ. तर काय येणार इथं 4i कॅप प्लस 5j कॅप. मग ह्याचं जर मॅग्निट्यूड काढायचं असेल मला आरचं, आर वेक्टरचं मॅग्निट्यूड काढायचं असेल तर काय करावं लागेल, अंडर रूट आर एक्स प्लस आर वाय आणि दोन्हीचा स्क्वेअर. हे 4 जे आहे ते म्हणजेच काय आर एक्सचा कंपोनंट. ठीक आहे, आणि आर वाय म्हणजेच काय वायचा कंपोनंट. ठीक आहे, मग आपण काय करणार, त्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करणार. आर एक्सची किंमत किती आहे 4, त्याचा स्क्वेअर घेणार, प्लस आर वायची किंमत किती आहे 5, त्याचा स्क्वेअर घेणार. म्हणजे या ठिकाणी काय येणार 16 अधिक 25 आणि स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजेच आरची किंमत येईल माझ्यासाठी अंडर रूट 6 आणि 5 11, 1 दिला हातच्याला 41. माझ्यासाठी मॅग्निट्यूड किती आला आरचं, अंडर रूट 41. आता सिमिलरली काय करायचं, मला ह्याच्यामधला अँगल पण मोजायचा. अँगल मोजायचा असेल तर काय करावं लागेल, मला रेशो घ्यावा लागेल कोणता, टॅनचा. मग कसं येणार, टॅन थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. ठीक आहे, मग मी काय करणार, आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, पाठीमागं जाणार परत मी. मग आपण साइन थीटा आणि कॉस थीटाच्या किमती घेतल्या होत्या. काय येतं रे, साइन थीटा आपलं काय आलं आर वाय डिवायडेड बाय आर, आणि कॉस थीटा काय आलं आर एक्स डिवायडेड बाय आर. जर ह्या दोन्ही किमती मी ह्याच्यात पुट केल्या तर काय येईल, आर वाय डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय आर एक्स डिवायडेड बाय आर. ह्याचा इनवर्स होणार म्हणजे एकामेकाला आर आर कॅन्सल होईल. ह्या ठिकाणी काय येईल आर वाय डिवायडेड बाय आर एक्स, आणि या ठिकाणी येईल टॅन थीटा. आता मला व्हॅल्यू कशाची पाहिजे, थीटाची पाहिजे. मग हा टॅन मला इथं नको आहे, म्हणजे हे काय होणार मल्टिप्लाय पलीकडे गेल्यावर डिवाइड होणार, म्हणजेच काय येणार थीटा इज इक्वल्स टू 1 डिवायडेड बाय टॅन आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. आता हे जे टॅन आहे ह्याच्यावर पॉवर 1 असते, हे जर वरी गेलं तर इनवर्स होतं, म्हणजेच -1 होतं. म्हणजेच काय येणार थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स इन ब्रॅकेट आर वाय डिवायडेड बाय आर एक्स. अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, थीटाची देखील व्हॅल्यू काढू शकतो. आता याच्यामध्ये सिंपलच्या गोष्टी येते की ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. आर एक्स म्हणजे जसं की मगाचा आपण वेक्टर घेतला होता त्याच्यामध्ये कुठलीही व्हॅल्यू असेल, जसं की आता बघा मगाचं उदाहरण घेऊयात, आर इज इक्वल्स टू 4i कॅप प्लस 5j कॅप, आणि काय करायला सांगितलं आपल्याला थीटा काढायला सांगितलं. तर तुम्ही थीटा काढू शकता. कसा काढू शकता, तर थीटा इज इक्वल्स टू हाच फॉर्म्युला डायरेक्ट वापरू आपण, टॅन इनवर्स इन ब्रॅकेट आर वायची किंमत किती आहे 5, 5/4. हे जे उत्तर तुम्ही सॉल्व करून उत्तर येईल त्यालाच काय म्हणणार आपण 4 1 4, आणि राहिलं 1 1 वर परत किती येईल 4 2 8 परत 2 राहिलं 5, म्हणजे 1.25. म्हणजेच काय करणार थीटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स 1.25. टॅन इनवर्सचा 125 जे होईल तो अँगल आपला असेल, म्हणजेच तो किती असेल रे. आता बघा काय करायचं आपल्याला ह्याचं उत्तर काढायचं. मी टॅन इनवर्सचं उत्तर कसं काढणार, तर त्यासाठी आपण काय करणार लॉग बुक वापरणार. मग लॉग बुकमध्ये जर बघितलं आपण टॅन इनवर्स किती येतोय, तर बघा टॅन इनवर्सची व्हॅल्यू जी येते ती किती येते 0.89. म्हणजे तुमचा जो अँगल असणार आहे डिग्रीमध्ये तो किती येणार 0.89 एवढा उत्तर त्याचं येणार. अशा प्रकारे बाकीचेही रिझोल्युशन ऑफ वेक्टरचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू